तर राज्यात गेले 2 दिवसांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि आज पुणे आणि साताऱ्यामध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण सुद्धा भरलंय आणि धरणातून 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। डेक्कन परिसरामधील नदीपात्रात देखील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय, तर पुलाचीवाडी आणि प्रेमनगर येथील सुमारे 100 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा वीज सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आलाय। तसंच सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमध्ये 2 सोसायटीजमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे 15 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा हा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आलाय। पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरामधील तसंच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामधून वाहणाऱ्या पवना नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। धरणामधील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुद्धा करण्यात येत असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले। दुसरीकडे पिंपरी चिंचवड घरांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिर परिसरात पाणी शिरल्यामुळे मुख्य संजीवन समाधी मंदिर पाण्याखाली गेलंय। शहरामधील दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, चिंचवड आणि रावेत या परिसरात देखील राहणाऱ्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील उपनगरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। वाहन चालक देखील जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। दरम्यान नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। पूरस्थितीचा धोका लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरामध्ये आर्मी आणि एनडीआरएफची पथकं तैनात आहेत। लोणावळ्यात सुद्धा पावसाचं प्रमाण वाढलंय आणि भुशी धरणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे आता पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचं पाणी वेगानं वाहत आहे। तर लोणावळा पोलिसांनी सुरक्षेसाठी पर्यटकांना भुशी धरणावर जाण्यास मज्जाव केलाय आणि आता त्यामुळे भुशी धरण परिसर निर्मनुष्य झालेला असून भुशी धरणाचे पांढरे शुभ्र पाणी वाहत असल्याचं चित्र भुशी धरणावर दिसतंय। लोणावळ्यामधील कार्ला गडावर सुद्धा पावसाच्या पाण्यानं हाहाकार केलाय। गडाच्या पायथ्याशी कमरेभर पाणी साचलंय, तर एकवीरा आईचे जे भाविक येत आहेत ते याच पाण्यातून वाट काढत गडावर आईच्या भेटीला निघाले। मावळामध्ये पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे एकवीरा गडावर नैसर्गिक धबधबे वाहू लागलेत। एकंदरीत एकवीरा गडावरील निसर्ग बहरलाय, तर भाविकांना या पावसाळ्यात निसर्गाची अनोखी सुंदरतेची भेट मिळाली आहे। नाशिकच्या गंगापूर धरणामधनं सुद्धा आज पहिला विसर्ग होणार आहे, तर गोदावरी नदीचा प्रवाह नाशिक शहरातून असलेल्या ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान गोदावरी नदीपात्रात असलेली वाहनं आणि इतर साहित्य हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे। शिवाय नाशिकमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। नाशिक जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 36,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग वाढवला जाण्याची देखील शक्यता आहे, तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 72% भरलंय। चांदोरीमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे। नदीकाठावरील खंडोबा मंदिर पाण्याखाली गेलंय। नाशिक शहरामध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला पाणी लागलंय, तर रामकुंडासह लहान मंदिरांभोवती पाण्याचा वेढा पडलाय। प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरामधील दुकानं सुद्धा हलविण्यास सुरुवात झाली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
तर दुसरीकडे रायगडमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली असून पेण, उरण आणि पनवेल या परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे आणि पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। पुणे वेधशाळेनं घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिलाय। मावळ्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पावसानं जोरदार मुसंडी देखील मारली आहे। आंदरमावळ्यात पूरजन्य परिस्थिती होऊ लागली आहे। टोकळवाडी टाटा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे। तर टाटा धरणाचं पाणी शेतात शिरू लागलंय आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूर आणि पावसाचा फटका गर्भवती महिलांना कसा बसतोय याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय। नाल्याला पूर आल्यामुळे तसंच नाल्याच्या पलीकडे रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेला प्रसूतीच्या कळेनंतर खाटेची कावडं तयार करून 2 किलोमीटरची पायपीट नातेवाईकांना करावं लागल्याचं चित्र समोर आलंय। तर चरबीदंड ते लेकरबोळी दरम्यान नाल्याला पूर होता आणि तिथं पूल नसल्यानं भरलेल्या नाल्यातून मार्ग काढत तिच्या नातेवाईकांनी गावकऱ्यांच्या मदतीनं खाटेची कावड तयार करून तिला लेकुरबोळी गावापर्यंत ते घेऊन गेले आणि नाल्याच्या पलीकडेही रस्ता नव्हता, त्यामुळे तब्बल 2 किलोमीटरची पायपीट खाटेची कावड घेऊन नातेवाईकांना करावी लागली आहे। तर तिथून तिला कोरची इथं रुग्णवाहिकेतून नेण्यात आलं आणि त्यानंतर गडचिरोलीमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं। सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या भाम धरण परिसरात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय, तर इगतपुरी तालुक्यातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय आणि काल दिवसभर नागरिकांना पाण्यात राहावं लागल्यानंतर रात्री उशिरा प्रशासनानं नागरिकांचं आश्रमशाळेत स्थलांतर केलं। नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर समुद्र किनाऱ्याला उधाण आलंय। समुद्राच्या लाटा अतिवेगानं किनाऱ्यावर येऊन धडकतायत, तर आज आणि उद्या मोठी भरती देखील असणार आहे। समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारीसाठी किंवा पर्यटनासाठी कुणीही जाऊ नये अशा सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। कोकणातल्या समुद्र किनाऱ्याला उधाण आहे, समुद्र खवळलेला आहे। आपण पाहू शकतो कोकणातले ठिकठिकाणचे जे समुद्र किनारे आहेत अशा प्रकारचं समुद्र किनाऱ्याला उधाण आलेलं आहे। त्यामुळे पर्यटक असतील किंवा स्थानिकांनी समुद्र किनारे जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय अमावस्या आहे आणि अमावस्येच्या दिवशी समुद्र खवळलेला असतो, समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण असतं, लाटांची उंची वाढलेली असते, अतिवेगाने समुद्र किनाऱ्यावरती लाटा येऊन धडकतात। अशा प्रकारचं दृश्य कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते। कोकणातले जे समुद्र किनारे आहेत ते अतिशय धोकादायक बनलेले आहेत। स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे आता खवळल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे कुठेतरी समुद्र किनाऱ्यावरती सतर्कतेचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सतर्क राहावं अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आले। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर पहाटेपासून काही भागामध्ये पावसाची संततधार आणि काही भागात जोरदार हजेरी आहे। धरणामधील पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे मध्य वैतरणा, तानसा, धामणी या धरणातून नद्यांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय, तर वैतरणा, तानसा, सूर्या, पिंजाळ, दहेर्जे नदींना सुद्धा पूर आलाय। रायगडमध्ये सकाळपासूनच तुफान पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे खोपोली परिसरामधील अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेलाय। शिळफाटा, डीसी नगरमध्ये अनेक सखल भागात पाणी साचलंय आणि पुढील 4 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्यात। साताऱ्याच्या बोर्णे घाटात सेल्फी काढताना पाय घसरून तरुणी जवळपास 150 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे।
8 जण पर्यटनासाठी जात असताना सेल्फी काढायला थांबल्यानंतर पाय घसरून तरुणी खोल दरीत पडली। ट्रॅकर्सनं तरुणीचा जीव वाचवला। तरुणीला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे।